ती माझी दुसरी पण बॅग आण ना. खूप पॅकिंग आहे, खूप 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 पॅकिंग आहे. आता तर आम्हाला फक्त 2 बॅग्स दिसतात, पण माझ्या मते भरपूर बॅग आहेत. काकींकडे एक बॅग आहे. काकी हा प्लीज या. ही बॅग. आता तू सगळे फरी कपडे भरताना दिसतेस मला. हा हे सगळं माझं फक्त तिकडे आतमध्ये थंडी जास्त, कारण की मी बघितलं सेटवरती ऑलमोस्ट सगळेच आजारी पडतायत, हे होत आहेत ते होत आहेत. असे बाबा मी आजारी नाही पडू शकत, मी थंडीचे कपडे पॅक करून घेते जस्ट इन केस. पिंक माझा फेवरेट कलर आहे, तर पिंक तिकडे मला खूप घालताना बघणार आहात. बापरे. सो दॅट इज गोइंग टू बी देअर. हो. पिंकी पिंक. पण एक सुटकेस आता थोडीशी पॅक करून झाली, ही आता एक स्मॉल बॅग पॅक करून झाली. पण अशा किती बॅग्स आता तू पॅक करतेस किंवा किती आता बॅग पॅक करून नेणार आहेस आतमध्ये? सध्या तरी आम्हाला 2च बॅग सांगितलेले आहेत, पण आय थिंक त्याच्यानंतर बरोबर, every खूप एक week. लाईन लागणार आहे बॅग्सची. 7, 8, 9, कारण की हर शो मध्ये एवढा सामान असतो माझा, एवढा सामान. त्या सामानाचा पसारा पण मलाच आवरायला लागतो ओके. इव्हेंच्युअली. आणि त्याच्यामुळे खूप ऑर्गनायझेशन शिकली आहे मी. आय थिंक मी घरात खूप डिसऑर्गनाइज म्हणून राहायची, पण बिकॉज ऑफ शोज, बिकॉज ऑफ वर्किंग मला खूप एक ऑर्गनायझेशनचा चस्का लागलाय आता जो पहिले अजिबातच नव्हता. ओके. पण आता अदरवाईज हे तर आता तू पॅकिंग करतेस म्हणून सुट्टी ह्या ज्या सेक्शन आहे त्यावेळेला तू सुट्टीत तुझे काय हॉबीज आहेत, काय करायला आवडतं? का की लहानपणापासून कुठल्या गोष्टींची तिला आवड आहे ते तुमच्याकडनं खरं तर जाणून घेईन मी, कारण सुट्टी हा सेक्शन आहे. काय करते एक्झॅक्ट घरात असल्यावर किंवा एकंदरीत शूट मधनं सुट्टी मिळाल्यावर काय तिच्या हॉबीज आहेत? ती जेव्हा कधी घरी असते, शूटिंग जेव्हा संपून ती येते, पहिले तर तिचं थोडंसं रेस्टिंग असतं मेन म्हणजे. आणि त्याच्यानंतर तिला आवड म्हणजे तिला वाचनाची प्रचंड आवड आहे. ती फूडी आहे. ती जे काय बनवते ते कॉन्टिनेंटल ती छान बनवते आणि ते आम्हाला खायला आवडतं. वा. आय थिंक हर वीकेंड काहीतरी नवीन चटरपटर मी बनवायचा प्रयत्न करते. कोरियन तोकबोकी आणि हे सगळं बिचारा माझ्या परिवाराला एक्सपेरिमेंट खायला लागतात. रिअली आम्हाला ते आवडायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगली हेल्प होते की आम्ही जेव्हा इंटरनॅशनल टूर करतो ती आमची टेस्ट डेव्हलप झाली. अदरवाईज ते टेस्ट डेव्हलप नसती झाली तर हिने आम्हाला ते ट्राय नसतं करायला लावलं. अदरवाईज आपल्याला एक असं आपण टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिली म्हटल्यावर एक आपलं आणि कोकणा साईडचे म्हटल्यावर एक टिपिकल आपलं फूड ठरलेलं असतं. पण तिच्यामुळे एक आहे की आम्हाला हे इंटरनॅशनल नवीन नवीन काय काय क्युझिन खायला मिळतात आणि आम्ही ते अगदी सुशी असो. शिकलीस कधी आणि हे असं बनवायला मेन सुरुवात कशी झाली, कुठून झाली जेव्हा आपण कॉन्टिनेंटल? कारण आपण म्हणजे तुझे फ्रेंड सर्कल असेल व्हॉटेवर त्यांच्याकडनं तेव्हा बाहेर गेल्यावर हे सगळ्यांचं जिकडनं सगळ्या हौशी मावशी फूड झाल्या कोविडच्या नंतर लॉकडाऊनच्या टाइमला. लॉकडाऊनला काहीच म्हणजे, आणि माझं नेहमीच असं एक इंटरेस्ट होताच की कोरियन क्युझिन असू दे किंवा जॅपनीज क्युझिन असू दे, हे सगळे एशियन, पॅन एशियन, अमेरिकन क्युझिन, इटालियन क्युझिन्स. आय थिंक इंटरनॅशनली बिकॉज माय फॅमिली लव्स टू ट्रॅव्हल, कुठे ना कुठे ते एक इंटरनॅशनल टेस्ट डेव्हलप झालीच आहे. अँड आय थिंक बिकॉज आय लव्ह फूड तर मी ते घरात पण घेऊन येते. इफ आय एम कुकिंग समथिंग लाईक डिझर्ट, काय पॅनाकॉटा असू दे, क्रेम ब्रुले. आता क्रेम ब्रुलेसाठी आमच्याकडे तर ब्लोटॉश नव्हता, तर आम्ही काहीतरी इट्स लाईक अँड फन ऍक्टिव्हिटी मोर दॅन एनिथिंग. ते एक हॉबीपेक्षा खूप एक फॅमिली बॉन्डिंगचा पण एक्सपिरियन्स राहतो की तुम्ही जुगाड करतात. जेव्हा कुठलं इन्ग्रेडियंट घरात नसेल तर तुम्ही काय त्याच्यामध्ये जुगाड करून घेऊ शकता. तर जसं एक मोमोज पासून सगळं आम्ही घरात ते टोटल क्युझिन शी ट्राईड इट. KFC पण बनवलेलं मी, फ्राईड चिकन पण मी बनवलेलं. तर असं नाही की मला काय बनवता येत नाही, ते फक्त मला बनवलं दिलं जात नाही घरात. मम्मा पॅम्पर्स मी टू मच. किचन मध्ये तिची एंट्री फार कमी ठेवते मी, जेव्हा मी नसेन तेव्हा ती एंटर करते. ओके. असं आहे, अदरवाईज नाही कधी तिला ते करूनच दिलं नाही आम्ही. पण तुमचा खूप छान बॉन्ड मला तिच्यासोबत पाहायला मिळतो, कारण मी जेव्हा बघते तेव्हा तुझ्या खूप छान त्या तुझी केअर करतात. तू आता म्हणालीस की खूप पॅम्पर करून ठेवलंय आईने सगळ्या बाबतीत, पण काकी स्वभाव कसा आहे? कारण मुळात तुम्ही आपण म्हणतो ना की मुलगी असल्यानंतर आईची खूप जवळची असते, लाडाची असते, त्याच्यात ती बाहेर शूटला असल्यावर तुम्ही तिला सगळं करून देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. कसा आहे स्वभाव आणि कशी ऍडजस्ट करते लोकांमध्ये? स्वभाव तिचा फारच मनमिळाऊ आहे
आणि ती जे बोलते किंवा तिच्या ज्या गोष्टी असतात त्या ती स्वतः पटवून देते प्रत्येक वेळेला. कधी मोस्ट प्रोबॅबली ती माझी आई बनते ओ असं आहे. कारण तिच्याकडे ती समज उमज फार कमी वयात इतकी सुंदररित्या आलेली आहे आणि प्लस ती सायकोलॉजी स्टुडंट आहे. तर त्याच्यामुळे तिला हा एक म्हणतो ना ताळमेळ खूप छान येतो. कधी-कधी ती सुद्धा मला माझ्या अँगलवरून, माझ्या गोष्टींवरून ती मला खूप छानपैकी समजून देते, कंट्रोल करते. कारण प्रत्येक बाई म्हटलं की तिला सगळ्या गोष्टीत आणि ॲज अ बिझनेस वुमन मी एंटरप्रेन्योर आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन घरातलं असतं, कधी मुलांचं असतं, कधी बाहेरच्या गोष्टींचं असतं. तर त्याच्यामध्ये ती मला इतकी सांभाळून घेते म्हणून म्हटलं ना की कधी-कधी तीच माझी आई होते आणि अरे आता असं काय नाही आता मम्मा. जर ती तिकडे चालली असं तर काय म्हणजे नाहीये. प्रत्येक शोला जाताना माझी कंडिशन अशी असते की मी आता कशी राहणार पहिले. मी म्हणजे तो मला हे होतं. Don't cry, don't cry, don't cry. पण तुम्ही हँडल करू शकाल उत्तमरित्या असं मला वाटतंय ते, आणि खूप छान हँडल कराल. कारण इमोशनल मोमेंट असले तरी ह्याच्या आधी तिने रिअलिटी शो केलेला आहे का की त्याच्यामुळे तुम्हाला सवय आहे? म्हणजे सवय नाही झाली पण मी- तिला अजून. हर शोच्या आधी शी इज सो इमोशनल. खूप आमचं अटॅचमेंट खूप डीप आहे म्हणून आम्हाला नाहीच जमत राहता. मी तर बाहेर पण गेली तरी मी सतत व्हिडिओ कॉल वरती असते मम्मी सोबत. बापरे. काय चाललंय, हे झालं आमचं नेहमी ते कॉन्स्टंट असतं. म्हणून थोडस अटॅचमेंट असल्यामुळे तिला थोडा त्रास होतो जेव्हा मी जास्त घराच्या लांब जाते तर. पण लहानपणीची एखादी अशी खोडकर मुवमेंट सांगा ना, जेव्हा कधीतरी तिला ओरडला असाल. आता तरी मला एवढा छान बॉन्ड दिसतोय, पण कधीतरी ओरडा बसलाय तिला तुमचा? ओरडा खूप बसलेला आहे, नो डाऊट ओरडा खूप बसलेला आहे. कारण तिला असं आहे की तिला सगळ्या मी म्हटलं ना खूप लहान वयात तिला समज आलेली होती. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित पाहिजेत, हे असं नाही तसं नाही. आणि आमचं असायचं की ठीक आहे ना, चालतं ना, नाही पण अशा बाबतीत मग म्हटलं ना ओरडा आम्ही काय ओरडायचं तोच मोठा आहे असायचा. नाही नाही, मी खूप ओरडा बडबड करायची. त्याच्यामुळे आणि असं असायचं की ती स्कूलमध्ये कसं असायचं, शी इज अ व्हेरी गुड, म्हणजे म्हणतो ना ती खूप हुशार आहे. असं कधीच नाही की बिलो ॲव्हरेज. म्हणजे तिचं अगदी म्हणजे क्लासमध्ये 1, 2, 3 मध्ये ती असणारच. वाव. पण ती खोडकर, क्लासमध्ये एकदम टॉकेटिव्ह. मला स्कूलमधले कंप्लेंट्स काय असायच्या, काय म्हणजे मला कळायचंच नाही टीचरचं की तुम्ही बोलवतायत आणि मला कंप्लेंट कसली करतात. तर असतं ना मुलांचं की बाबा अभ्यास कमी केलाय, राईट. की तिला हे नाही समजत आहे, ती हे करते, फक्त ती Marks नाही बोलते. आले. मार्क्स नाही आले ह्याची कंप्लेंट असते ना, कंप्लेंट बाकीच्या काहीच नाही. फक्त ती दुसऱ्या मुलांची बोलत राहते आणि त्यांना डिस्ट्रॅक्ट करते. माझे मार्क्स येतात तिचे नेहमी. marks पण माझे नाही. मार्क्स कधीच कधीच कॉम्प्रोमाइज कमी नाही, नाही. कधीच नाही. आणि तिचं असं असायचं की ती टीचर टेन्शन, मी टीचरला जर एकदा विचारलं तिला कन्सेप्ट कळत नाही का, किंवा तिला असं आहे का की तुम्ही जे समजवताय ते समजा नाही, मार्क्स कमी आणते का, किंवा काही असेल रिलेटेड टू स्टडी मला सांगा ना. स्टडी बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे आहे, फक्त ती जास्त बडबड करते. एक माझं थांबत आता पण आय थिंक मी एवढं नाही झालंय ते. मी खूप मला आय डोंट नो काय, मी आय एम अ यापर. दॅट्स ऑल आय नो.